पॉलिसी पुन्हा फोन लावून बघा ना, कुठपर्यंत आली ती लोक. ते सतत फोन करतोय, उचलत नाहीये ती आई फोन. तू नको काळजी करूस. पोलीस स्टेशन मधून निघाले तर येतच असेल एवढ्यात. हे बघ आलेच. नेतू, नेतू कशी आहेस तू? तुला काही लागलं नाही ना? हा, बरी आहेस ना बाळा? मला केवढी काळजी वाटत होती माहितीये. तू अगं काय आहे हा? किती फोन केले तुला, एकाही फोनचं उत्तर दिलं नाही. काय समजायचं आम्ही, मला सांग. बरं झालंय, वाईट झालंय, लागले नाही लागले. बाबा आय एम रिअली सॉरी, पण तुम्ही फोन केलात ना तेव्हा मी बँकेत होते त्या ड्राफ्टच्या कामाने, म्हणून फोन उचलता आला नाही मला. आणि बघा ना, तुमच्या समोर उभी आहे मी अगदी ठणठणीत. आय एम ॲब्सोल्युटली ओके बाबा, खरंच सॉरी. नागोबा, हे नागोबा, हे बघ तायडेज एकदम ओके. बघ मी बरी आहे. काकू, काका, आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला ही वाईट परिस्थिती फेस करावी लागतीये. आणि हे दिवसेंदिवस वाईट होत चाललंय. तो साईराज कोणत्याही थराला जाऊ शकतो. म्हणून माझी विनंती आहे, ही माझी लढाई आहे, मला लढू द्या प्लीज. या सगळ्या गोष्टींचा मला मनस्ताप होतो. तुम्ही प्लीज प्लीज माझ्याहून लांब जा. ऋषी, हे काय बोलतोयस तू? नाही म्हणजे तुला असं फील होणं साहजिक आहे. तुझी काळजी पण मी समजू शकते. अरे पण एकदा जर का आपण सगळ्यांनी ठरवलंय की त्या सायराजशी लढायचं, तर आपण माघार कशी घेऊ शकतो? आणि तूच मला सांग, तू जर आमच्या जागी असतास तर तू काय केलं असतंस? माघार घेतली असतीस? ऋषी, जर अशा कुठल्याही कारणामुळे आपण एकमेकांपासून लांब जाणार असू, तर मग आपली मैत्री काय कामाची? इट्स जस्ट अ फेज. हे सगळे प्रॉब्लेम्स, या सगळ्या गोष्टी या कायमस्वरूपी नाही आहेत, पण आपल्यातलं नातं मात्र कायम आहे. कामिनी अगदी बरोबर बोलती. आपण कुणीही हिंमत हारणार नाही आहोत. ज्या माणसाने माझ्या नीतीला त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्या माणसाला मी अद्दल घडवणार आहे. काका पण नाही ऋषी, तू काही बोलू नकोस. त्याला जे काही करायचं असेल ना ते करू दे. तुझ्या एक लक्षात येते का ऋषी, त्याने आपल्यावरती खूप वाईट प्रसंग आणण्याचे प्रयत्न केले, पण आपण एक एक प्रसंगातून बाहेर पडतो आहोत. कामेरकरांना आज सकाळपर्यंत जामीन मिळेल की नाही अशी शंका होती, पण मार्ग निघाला ना. मग तेच फॅन्स तुला मदत करतील. म्हणजे आभासच्या प्रोग्राम मधून रिशाची मदत करल. अरे किती सोपं आहे सगळं. सोपं आहे बोलायला, तुला काय जातंय? पण आभाचा प्रोग्राम सुरू झाल्यावर माझी काय हालत होणार आहे माझं मला माहिती. रिशा, त्यासाठीच तुला आधीपासून सांगालो मी की सगळ्यांना खरं सांगून टाक, सगळ्यांना खरं सांगून टाक. ऐकलंस माझं? नाही ना? आता सल्ला देतो, निदान तो तरी ऐक. मला वाटतं नीतून दिलेली आयडिया एकदम करेक्ट आहे. तू आभाचा प्रोग्राम करायलाच पाहिजे. आणि जर तुला माझा ऐकायचं नसेल ना, तर मग मी या भानगडीत पडणार नाही. तुझं तू बघून घे. अगे तायडे, बघ ना. पकवू नकोस ना गं, मी खूप कामात. अगं सोशल मीडियावर कुणीतरी ऑफिशियली पोस्ट केलंय. खरी खुरी न्यूज तुझ्या आहे. फालतू न्यूज मध्ये मला इंटरेस्ट नाही आणि मला खूप काम आहे. तू प्लीज इरिटेट करू नकोस आणि जा. जाऊ दे. मला वाटलं आरजे आभास बद्दलची पोस्ट म्हणून तुला इंटरेस्ट असेल. दाखवलं नाग्या, प्लीज प्लीज. हे बघ मी प्लीज म्हणते की नाही. हे बघ नाही, नाही. नाग्या, तायडे नाही, नाही, नाही. लॅपटॉप दे ना 1 तास एक्स्ट्रा. बरेच दिवसांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा नव्या ढंगात येतोय तुमचा लाडका आरजे आभास. तुमचे सगळे प्रॉब्लेम सोडवायला. प्रॉब्लेम्स तुमचे, सोल्युशन्स आभास. फोन नंबर पण दिलाय.
दाखव बघ. काय न्यूज दिलीस? अमेझिंग अमेझिंग. मी अरे राम राम महाराष्ट्र. आभास की भास एकदा जगण्याचा खरा टाइमपास या प्रोग्राम मध्ये मी आभास तुमचा आभास पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. फर्स्ट ऑफ ऑल प्रोग्राम बंद झाल्यामुळे आपल्यात जो लॉंग डिस्टन्स शॉर्ट गॅप आलाय त्यासाठी आय एम रिअली सॉरी. खरंच मला तुमचा राग तुमचा त्रास कळत आहे म्हणून वन्स अगेन आय एम रिअली सॉरी. झालं काय की माझ्या एका जवळच्या व्यक्तीने मला सांगितले की माझा एक फ्रेंड माझा एक मित्र आजारी आहे. त्याला भयंकर आजार आहे. तो कोणाचंच ऐकत नाहीये. सगळ्यांना त्रास देतोय. त्याचं नाव आहे साईराज देशमुख. आय रिपीट साईराज देशमुख. मी विचार केला की वाय नॉट हेल्प हिम. त्याची समजूत काढूया त्याला मदत करूया. बट देन मी एकटाच का आपण सगळे मिळून त्याची मदत करूया त्याची समजूत काढूया सो दॅट साईराज देशमुख लवकरात लवकर बरा होईल. वेल आजचा सेगमेंट आहे प्रॉब्लेम्स तुमचे सोल्युशन्स माझे. या सेगमेंटमध्ये तुम्ही मला तुमचे प्रॉब्लेम सांगा आणि मी तुम्हाला सोल्युशन देईन. बट इन रिटर्न मला तुमचा सपोर्ट हवाय साईराज देशमुखला या आजारातून बाहेर काढण्यासाठी. अरे बापरे पहिला कॉल सुद्धा आला. हॅलो हॅलो आभास. बोलतोय. आईची जय. आभास तू लय भारी वाटते राव. सागर मी सॉरी 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 मी 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 सागर. अरे भावा मी तुझा खूप मोठा फॅन आहे. थँक्यू. अरे रोज ऐकतो तुझा शो. काय राव कसलं भारी वाटतंय. तुझ्याशी बोलून मला सुद्धा लय भारी वाटतंय राव. सो सागर टेल मी काय प्रॉब्लेम्स आहेत तुझ्या आयुष्यातले. काय घडतंय काय चालू आहे. यार मी जाम गोंधळलोय. म्हणजे बघ ना माझ्या 2 मैत्रिणी आहेत. दोघेही माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत. ओके. पण आता ना सगळा लोचा झालाय ना राव. काय झालंय. दोघींनी पण एकाच वेळी मला प्रपोज केले. म्हणजे डायरेक्ट लग्नासाठी. क्या बात आहे. सांग ना आता मी काय करू. कुणाला हो म्हणू का दोघीला पण नाही म्हणू. आणि मग एकीला हो म्हणू ते कुणाला हो म्हणू. म्हणजे यार खूप गोंधळ झालाय माझा. सागर ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन खूप सोपं आहे. पण त्यासाठी तुला स्वतःशी प्रामाणिक राहायची गरज आहे. राशील. हा चालेल सांग की. ओके. सोल्युशन असं आहे तू एकांतात जाऊन बस. शांत बस आणि डोळे मिट. हळूहळू तू बाहेरच्या जगाशी डिस्कनेक्ट होशील. आता तू तुझं पुढचं आयुष्य डोळ्यांसमोर आण आणि बघ तुला कोण दिसतंय. कोणाबरोबर तू खुश आहेस. कोणाबरोबर तू आनंदित आहेस. कोणाबरोबर तू मज्जा मस्ती करतोयस. आता अजून कॉन्सन्ट्रेट कर. अजून लक्ष दे. हळूहळू तुला तो चेहरा दिसेल. हळूहळू तुला तुझं प्रेम दिसेल. कळलं का. ही ती एक्सरसाइज आहे. ही एक्सरसाइज कर आणि मला कळव कोण आहे ती. ओके. थँक्यू सो मच आभास. थँक्यू सो मच. हे वेलकम सागर मित्रा. आता तुझी बारी आहे मला हेल्प करायची मला सपोर्ट करायची. लक्षात आहे ना. वेल या प्रोग्रामच्या एंडला मी एक पत्ता देणार एक ॲड्रेस देणार आहे. त्या ॲड्रेसवर तुला एक फूल आणि एक गेट वेल सून असं एक कार्ड पाठवायचं साईराज देशमुखला. आभासने सांगितलं होतं की शांत बसा डोळे मिटा आणि जो चेहरा तुम्हाला दिसेल तुम्ही त्याच्या प्रेमात आहात. वाव कोण दिसलं तुला. नीतू. तुला विचारते सांग ना कोण दिसलं.